कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 7 मागण्यांसाठी मसाजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. मसाजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांचं भाष्य. नैतिकता आणि मुंडेंचा संबंध नसल्याचीही टीका. संजय राऊत जे बोलले ते 100% बरोबर. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड. पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे आरोपांवर उत्तर देणार. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. कोरटकर सोबत झालेलं संभाषण सावंतांकडून सोशल मीडियावर शेअर. इंद्रजित सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही. माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला. मात्र याची शहानिशा न करता सावंतांचे आरोप. प्रशांत कोरटकरांची प्रतिक्रिया. नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. विविध विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचा दुसरा दिवस. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अध्यक्षतेत टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. पुणे पोलीस आज कुख्यात गुंड गजा मारणेला कोर्टात हजर करणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी बेड्या. मारणेसह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिणसेकर 2 दिवसात शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. सूत्रांची माहिती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा झटका. सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा भाजपात प्रवेश. आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा. आरबीआयकडून न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा. खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार. जीबीएस बाधितांचा आकडा वाढताच नागपुरात 2 नव्या रुग्णांची नोंद. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 218 वर. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ कायम. 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध. स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी. तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका. महाशिवरात्रीनिमित्त प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना पत्र. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. चुकीचा पायंडा पाडू नये, ललिता शिंदेंची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असल्यानं नव्या घाटातून पर्यायी व्यवस्था. लतीफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू. दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद राहणार. रत्नागिरीच्या बाजारात हापूस आंबा दाखल. अजूनही सामान्यांच्या खिशाला आंब्यांची किंमत न परवडणारी. 1600 ते 2200 रुपये डझन आंब्याची किंमत. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अभ्यासासाठी 1 सदस्यीय समितीची नियुक्ती. आयपीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 12 वर्षांपासून फरार असलेल्या फरार ललित मोदीकडे वानुआतू देशाचं नागरिकत्व. ललितच्या नवीन पासपोर्टची प्रत TV9च्या हाती.
वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट देश. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.